नोकरी करतो त्या ठिकाणी आपल्याला चांगला पगार आहे किंवा चांगला पैसा भेटतो, पण तरी देखील तो पैसा आपल्या घरात येत नाही. जसा येतो तसा निघून जातो, पण तो घरापर्यंत येत नाही किंवा घरात आला तर घरात टिकत नाही. असं जर तुमच्यासोबत घडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. बघा मंडळी, आपण खूप कष्ट करतो, कष्ट केल्यानंतरच आपल्याकडे पैसा येतो. कारण असं कधी होत नाही की आपल्याला कोणीतरी पैसा देतो आणि तो पैसा आपण ठेवत असतो. सर्वांचा पैसा हा कष्टाचा असतो. मग कष्टाचा पैसा आपल्या घरात तसाच राहावा, आपल्या घरातून जो पैसा आहे ते निघू नये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय अवश्य करून बघावा. 100% तुमच्या घरामध्ये जो येणारा पैसा आहे तो अखंड राहील. घरातला पैसा कोणत्याही मार्गाने घराच्या बाहेर जाणार नाही. अतिशय साधा पण अनुभव सिद्ध उपाय आहे. काय करायचं? शुक्रवारी संध्याकाळी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. नवी घ्या, जुनी घ्या. त्यासोबत आपल्याला भीमसेनी कापराचे 2 तुकडे लागणार आहेत. त्यानंतर 2 अखंड लवंगा लागणार आहेत. 1 अखंड हिरव्या रंगाची वेलची लागणार आहे. आपल्याला संध्याकाळी 6:30 नंतर आपल्या मोबाईलमध्ये कणकधारा स्तोत्र लावायचं आहे. आणि त्यानंतर मी ज्या वस्तू सांगितल्या त्या वस्तू आपल्याला त्या जी आपण पंती घेतली आहे मातीची त्यामध्ये टाकायची आहे. मातीची पंतीमध्ये 2 अखंड लवंगा, त्यानंतर 1 वेलची आणि त्यासोबत भीमसेनी कापराचे तुकडे टाकायचे आहे. आणि अगदी किंचित आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि ते आपल्या उंबरठ्यावर जाळायचं आहे. प्रज्वलित करताना कनकधारा स्तोत्र लावायचं आहे. आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि उंबरठ्यावरती जाळायचा आहे. आपल्या घरामध्ये 100% माता लक्ष्मी आकर्षित होईल. शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. अतिशय अनुभवसिद्ध उपाय आहे. एखादा व्यवसाय ठप्प झाला असेल, व्यवसाय चालत नसेल, घरात त्या व्यवसायाचे पैसे येतच नसतील, यातून सुद्धा तुमची 100% सुटका होईल. अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे. निश्चित अगदी न चुकता 5 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार करा. अनुभव नक्की आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.